नमस्कार. कौशिकी आणि गंपूदादा यांचा पहिला एपिसोड पाहिलात का? फारच छान गप्पा मारत होते दोघजण. या सिरीजचा खरा उद्देश आहे समाजाविषयीचं भान आणि बालपण. खरं तर समाज ही खूप मोठी संकल्पना आहे, पण अगदी लहानपणापासूनच आपण आपल्या मुलांना या समाजाची जाणीव करून देऊ शकतो. याची सुरुवात अगदी कुटुंबापासून करता येण्यासारखी. मग कुटुंबात कोण कोण असतं, त्यांचं माझ्याशी जमतं का, माझं त्यांच्याशी जमतं का, इथपासून सुरुवात करून आपल्याला अपेक्षित समाजापर्यंत आपल्या मुलांना घेऊन जाता येणार. खरं तर या संदर्भात कौशिकी जास्ती छान गप्पा मारते. आपण ऐकूयात तिचं समाजाविषयीचं काय म्हणणं आहे. धन्यवाद. म्हणजे कमी खर्चाचं एकच वाहन आहे कुठलं? सायकल. मग तू सायकल चालवतेस का नाही? चालवते. हो. हो. एवढी आहे तुझी सायकल? एवढी आहे का? एवढी आहे, म्हणजे त्याची सीट एवढी आहे आणि हँडल एवढं आहे. अच्छा. मग ते फ्री स्टाईलने चालवतेस का तू? नाही. त्याच्यामध्ये स्ट्रोक असतात का सायकलीत? नाही. नाही, सायकल एकाच प्रकारे चालवावी लागते. हो. हो. तुला माहितीये का, माझा एक महेश नावाचा मित्र होता. काय नाव होतं त्याचं? महेश. तो आणि मी सायकलवर जात होतो. हम्म. मग सायकलवर पळता पळता, म्हणजे सायकलवर जाता जाता तो म्हटला की बघ बघ माझे हात नाहीयेत. मग त्याने हात सोडून दिले. मग त्याने पायडल मारणं पण बंद केलं. म्हणजे हँडलवरचे हात काढून घेतले, पायडलवरचे पाय काढून घेतले. म्हणजे तो असा झाला, पाय पण असे हात पण असे. तो बघ म्हटलं बघ बघ माझे पाय पण नाहीयेत. आणि मग पुढे गेल्यावर तुम्हाला काय म्हटलं माहितीये? काय? बघ बघ माझे दात पण नाहीयेत. म्हणजे काय झालं असेल? त्याचे दात पडले असतील, कारण तो खाली पडला असेल. परफेक्ट. बघ बघ माझे हात नाहीत, बघ बघ माझे पाय नाहीत, बघ बघ माझे दात पण नाहीत. मग अशी सायकल चालवतेस का तू? नाही. मग? कारण ते धोकादायक असतं. धोकादायक? धोका म्हणजे काय बेटा? धोका म्हणजे डेंजर, ज्याने आपल्याला इजा होऊ शकते, ज्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. पण मग तू आता स्विमिंग करतेस, म्हणजे पोहायला जातेस, तर बुडण्याची भीती नाही वाटत तुला? आपण जर नुसतंच जर गेलो तर आपण बुडून जाऊ, जर आपल्याला येत नसेल तर. पण आपण जर शिक्षकांकडून आपल्याला शिकलो तर आपल्याला पोहता येऊ शकतो. मग तू तुझ्या सरांना विचारशील का मला स्विमिंग शिकवतील का ते म्हणून? मला येत नाही, कारण मला खूप सर्दी होते. आणि मी विचारीन. पण मला मग मोठा स्विमिंग टँक लागेल ना? नाही. मग आमच्या स्विमिंग पूल मध्ये मोठी माणसं पण येतात, कारण स्विमिंग पूल खूप मोठा आहे. पण छोट्यांचा वेगळा असतो आणि मोठ्यांचा वेगळा असतो ना स्विमिंग टँक. हो, पण आमच्या पूल वरती किड्स पूल नाहीये, आणि जो आहे तो कोरडा आहे. अच्छा, त्याला किड्स पूल म्हणतात का? हो. किड्स पूल म्हणजे एक असा छोटा पोहण्याचा तलाव. म्हणजे काय? लहान मूल. आणि किड पूल. अच्छा. मग मोठ्यांचं काय म्हणतात? मोठा म्हणजे रेग्युलर. म्हणजे मग आपण दोघंही रेग्युलर पुलामध्ये स्विमिंग करू शकतो. आणि तुझे सर मला शिकवतील. पण तुझे सर मला शिकवतील तर मग तुला केव्हा शिकवतील? नाही, ते माझ्या सोबत जे कोणी त्यांच्याकडे शिकतात त्या सगळ्यांना शिकवतात. म्हणजे आधी ते ज्यांनी नवीन सुरुवात केली आहे त्यांना शिकवतात, मग नंतर ज्यांना थोडं थोडं येत आहे त्यांना शिकवतात, आणि ज्याच्यानंतर माझ्या सोबत म्हणजे ज्यांना पोहता येतं 25 मीटर पूर्ण, त्यांना शिकवतात. अच्छा, मग तू 25 मीटर पोहतेस तर? 50 मीटर, कारण इकडे जाऊन आणि पुन्हा येऊ. अच्छा, एकदा जाणं 25 मीटर आणि एकदा येणं 25 मीटर. आणि 25 आणि 25 किती होतात? 50. आणि अजून 25 मिळवले तर किती होतील? 75. अजून 25 मिळवले तर किती होतील? अजून 25 मिळवले तर 100. आणि त्यात अजून 100 मिळवले तर 200. आणि अजून त्यात 300 मिळवले तर 500. अरे वा, तुला तर गणित पण येतं. आणि असं सर किती राऊंड्स मारायच्या ते सांगतात. आणि मग त्याच्यानंतर मी कधी सर सांगतात की हा स्ट्रोक करायचा, मग सांगतात की एवढ्या राऊंड्स मारायच्या, मग मी तो स्ट्रोकच्या त्या राऊंड्स मारते. पण मग कधी कंटाळा नाही येत का?
नाही, कारण सर वेगवेगळे स्ट्रोक्स सांगतात. अच्छा, म्हणजे कंटाळा न येण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं पण पाहिजे, हम्म, बरोबर का नाही? बरोबर. जर वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं तर मग शिकण्यात पण मजा येते, नाहीतर मग कंटाळवाणं होतं. पण तुला शिकताना कधी कंटाळा येतो का? कधी कधी येतो. कुठल्या विषयात येतो? कधी कधी मला विज्ञानात किंवा गणितात कंटाळा येतो. तर गणित तर चांगलं आहे तुझं. हो, पण कधी कधी ताई जास्त काम देते आणि ते पटपट होत नाही. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे अभ्यासाला काम देणं म्हणतात. ओके. तुला विषय कठीण कुठला वाटतो? आणि विज्ञान. विज्ञान वाटतो. तर तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? मला मोठं झाल्यावरती डॉक्टर व्हायचंय. अरे वा, कसलं डॉक्टर व्हायचंय? डोळ्यांचं. का रे बेटा? हम्म, असंच मी ठरवलंय. तू ठरवलंय, पण मग डोळ्यांचं डॉक्टर का व्हायचं तुला? कारण बघ, डॉक्टर कसले कसले असतात? डोळ्यांचे, हम्म, कान नाक घशाचे, अजून लहान मुलांचे डॉक्टर लहान असतात. मुलांचे डॉक्टर असतात. आणखीन कुठले? आणखी दातांचे डॉक्टर असतात. दातांचे डॉक्टर असतात. आणखीन स्पाईनचे डॉक्टर असतात. तसे डॉक्टर माझे आबा आहेत. अच्छा, आबा म्हणजे आईचे बाबा का बाबांचे बाबा? आईचे बाबा. आईचे बाबा. ओके. आणि अजून हातापायांचे डॉक्टर असतात. हातापायांचे डॉक्टर तर मी काय ऐकलं ना मग. म्हणजे साधे डॉक्टर, साधे डॉक्टर जे हे हातापा- हातापायाचे जे डॉक्टर. हातापायांचं ऑपरेशन वगैरे करतात. ऑपरेशन वगैरे करतात ते साधे डॉक्टर, हातापायाचे डॉक्टर, बरोबर? बरोबर. त्याला जनरल प्रॅक्टिशनर असं म्हणतात का? हो. हा. आणि औषधांचे पण डॉक्टर असतात का नाही? नाही, म्हणजे सगळेच डॉक्टर औषधं देतात ना. हो का? हो, कानाचं पण म्हणजे जे डॉक्टर औषधं देत नाहीत ते डॉक्टर नाहीत. नाही. हा, डॉक्टर म्हटलं की त्याने औषधं दिलीच पाहिजे. पण काही काही डॉक्टर्स औषध देत नाहीत कारण त्या अवयवांना औषधच लागत नाही. जसं की आपल्याला हातापायांसाठी आपण क्रीम वगैरे लावतो. पण असे पण काही काही अवयव असतात की ज्यांना औषध लागत नाही. ओके, म्हणजे जसं की स्पाईन, त्याला औषध नाही लागत. त्याला औषध लागत नाही, त्याला व्यायाम लागतो. अच्छा. आणि कधी कधी त्याला क्रीम लागतो. जर जास्ती काही झालं तर क्रीम लागतो, नाही तर मग व्यायाम लागतो. मग तू आबांशी गप्पा मारते का? स्पाईन म्हणजे काय? मी त्यांचं एक पुस्तक वाचलंय छोटस. काय ग? त्याचं नाव आहे त्यांच्या त्यांच्या कंपनीचं नाव आहे स्पाईन मिशन. मिशन स्पाईन. तर त्यांचं एक पुस्तक आहे त्यांनी लिहिलेलं. त्याचं नाव आहे बिना टाके मान आणि पाठ सर्जरी. बिना टाके मान आणि पाठ सर्जरी म्हणजे व्यायाम करून करायचं.